शुकदेव परीक्षिती राजाला पुढील म्हणजे ययाती राजाची कथा सांगत आहेत. शुकदेव म्हणाले की राजा नहुष राजाला एकूण 6 पुत्र होते. त्यातील यती हा मोठा म्हणजे ज्येष्ठ चिरंजीव होता, पण तो पहिल्यापासून विरक्त आणि सत्वगुणी होता. त्याच्यामुळे तो राज्यावर बसला नाही. मात्र त्याचा धाकटा बंधू ययाती हा राज्यावर बसला आणि तो तेथील राजा झाला. हा क्षत्रिय राजा अतिशय पराक्रमी होता. मात्र याचा विवाह देवयानी या शुक्राचार्यांच्या ब्राह्मण कन्येशी झाला होता. शुक्राचार्य म्हणजे वृषपर्वा राजाचे राजपुरोहित होते. वृषपर्वा हा राजा होता, अर्थात तो असुरांचा राजा होता. त्याला शर्मिष्ठा नावाची सुलक्षणी कन्या होती. राजपुरोहित शुक्राचार्य यांची कन्या देवयानी आणि शर्मिष्ठा दोघी वयाने सारख्याच होत्या. त्या दोघी एकत्रच वाढल्या, त्या एकत्रच खेळायच्या आणि त्याच्यामुळे तशा त्या चांगल्या मैत्रिणी पण होत्या. एक दिवस या दोघी जणी आपल्या इतर मैत्रिणींसह सरोवरात जलक्रीडेसाठी गेल्या. सर्वांनी आपापली वस्त्रे काठावर ठेवली होती. जलक्रीडा झाल्यावर बाहेर आल्यावर गडबडीने राजकन्या शर्मिष्ठीने देवयानीचे वस्त्र परिधान केले. ते पाहिले मात्र आणि देवयानी अतिशय संतापली. ती म्हणाली, अगं तू राजकन्या आहेस ना, मग माझे वस्त्र कशाला घातलेस भिकाऱ्यासारखे? आता शर्मिष्ठा राजकन्या आहे, तिला पण राग आला. ती म्हणाली, अगं मी नाही भिकारी, तुझेच पिता माझ्या पित्याच्या दरबारात आश्रित म्हणून आहेत, विसरू नकोस. आणि असं करता करता त्या दोघींचं भांडण खूपच विकोपाला गेलं आणि इतर मैत्रिणी अर्थातच शर्मिष्ठीच्या बाजूनी उभ्या राहिल्या. त्यांनी सर्वांनी मिळून देवयानीला एकटे टाकले. इतकेच नाही तर जाता जाता तिथल्या एका विहिरीतही तिला ढकलून दिले. पण त्याच वेळी ययाती तिथे वनात शिकारीसाठी आला होता आणि त्यांनी एकदम आवाज ऐकला की मला वाचवा वाचवा, मला कोणीतरी पाण्याच्या बाहेर काढा. आवाजाच्या रोखाने तो तिथे गेला. पाहतो तो काय एक सुंदर तरुणी पाण्यात होती. त्यांनी तिला हात दिला, आपला बाहेर काढले, तिला आपला शेला पांघरायला दिला. ययातीने तिला हात धरून बाहेर काढले. तेव्हा देवयानी म्हणाली की मी ब्राह्मण कन्या तरुणी आहे आणि आपला हात परपुरुषाच्या हाती मी एकदाच सोपवला आहे, तेव्हा तुम्ही माझे पाणी ग्रहण करायला हवे. आता ही वार्ता सर्व पित्याला कळली. त्यांनी वृषपर्वा राजाला हे सगळे सांगितले. ब्राह्मणाचा शाप व्हायला नको म्हणून वृषपर्वा राजा शुक्राचार्यांच्याकडे क्षमेसाठी गेले होते. तेवढ्यात ही गर्विष्ठ देवयानी तिथे आली आणि ती म्हणाली की हे माझ्या बरोबर जे आले आहेत हे राजे आहेत आणि हे ययाती राजे आहेत, यांच्याशी माझा विवाह होईल. यांनी मला वरलेला आहे, यांनी माझा हात धरलेला आहे. आता कोणाचाच पुढे पर्याय उरलेला नव्हता. अर्थातच शुक्राचार्यांनी आणि राजांनी सर्वांनीच या विवाहाला संमती पण दिली. पण आता ही देवयानी ही काही नुसती गप्प बसली नाही. ती म्हणली की मी आता राजाची राणी होऊन जाणार आहे, तर माझ्याबरोबर अनेक दासी पाहिजेत. तर त्याच्यातली माझी मुख्य दासी कोण असेल तर ही शर्मिष्ठा असेल. हिला तुम्ही माझ्याबरोबर दासी म्हणून पाठवायला पाहिजे. आणि नाही तर काय, नाही तर शुक्राचार्य शाप देतील. अगदी साधी सरळ गोष्ट होती. आता त्या शापाच्या भीतीने वृषपर्वा राजाला आणि शर्मिष्ठेला काहीच पर्याय नव्हता. झाले. शर्मिष्ठा देवयानी बरोबर आली. मात्र सासरी आल्यावर अर्थातच ययाती या दोघींच्या बरोबरच संबंध ठेवून होता आणि व्हायचे तेच झाले. देवयानीला आणि शर्मिष्ठेला दिवस गेले. इकडे शुक्राचार्यांना हे कळले मात्र आणि त्या संतापलेल्या शुक्राचार्यांनी ययातीला शाप दिला की तुला तत्काळ वृद्धत्व येईल. आता मात्र देवयानीला पश्चाताप करण्याची वेळ आली. ती म्हणाली, अहो बाबा, तुम्ही काय केलेत, माझ्याच नवऱ्याला वृद्ध करून टाकलेत. आता ययाती सुद्धा शांत झाला. त्यांनी शरण जाऊन उशाप मागितला. तेव्हा शुक्राचार्य त्याला म्हणाले की तुझे वृद्धत्व जर कोणी घेतले तर तुला पुन्हा तारुण्य प्राप्त होईल आणि तू सर्व प्रकारचे भोग घेऊ शकशील. आता उशाप तर मिळाला, पण आता आपले वृद्धत्व घेऊन आपल्याला तारुण्य कोण देणार?
म्हणून त्यांनी सर्व मुलांना आपल्याकडे बोलवले, पण प्रत्येकाने सांगितले की आम्ही असे काहीही करणार नाही, तुमचे भोग तुम्ही भोगा. पण शर्मिष्ठेचा एक पुत्र म्हणजे पुरू यांनी सांगितले की बाबा, तुमचे वृद्धत्व मी घेतो. आता पुरूने वृद्धत्व घ्यायची तयारी दाखवली आणि ह्या ययातीनेही त्याला आपले वृद्धत्व दिले आणि त्याचे तारुण्य स्वीकारले. अनेक वर्ष आपले भोग भोगत राहिला. इकडे हा पुरू जो होता तो काय, तो आपला वृद्धत्व अवस्थेत होता. पण त्यांनी काय केलं, त्यांनी विचार केला की असल्या इंद्रिय भोगात रमण्यापेक्षा मी असाच राहीन. वैराग्याच्या जीवनाला अत्यंत महत्त्व आहे आणि हे वैराग्यच मला सुखाची प्राप्ती करून देईल. आणि शिवाय पितृ आज्ञा पण मी पाळलेली आहे. झाले अनेक वर्ष अशी गेली आणि मग एक दिवस ह्या ययाती राजाला अतिशय पश्चाताप झाला. तो म्हणला, किती भोग भोगले तरी माझं काही तृप्ती होत नाहीये, तर काय करू आता? तर आता हे माझं जे तारुण्य आहे ते मी माझ्या त्या मुलाला परत देतो आणि त्याला सगळे राज्य सुद्धा देतो आणि मला आता हे तारुण्य नको, मी आता वनात जाऊन तपश्चर्या करीन. त्यांनी पुरूला बोलवले आणि आपले तारुण्य त्याला दिले, वृद्धत्व परत घेतले आणि मग तो देवयानीसह वनात गेला आणि तिथे परमेश्वराची अगदी नामसाधना केली आणि दोघांनी अत्यंत विरक्ततेने आपला पुढील आयुष्याचा काळ घालवला आणि मग त्याला परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग सहजच उपलब्ध झाला. ह्या गोष्टीतनं एक लक्षात घ्यायला पाहिजे की अतिभोगामुळेच ह्या ययाती राजाची अशी अवस्था झाली होती. तर प्रत्येकाने ह्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे, असं शुकदेव परीक्षिती राजाला सांगत आहेत. आणि ह्यानंतरची गोष्ट आहे ती दुष्यंत नावाच्या राजाची आहे. पुरूच्या 16व्या पिढीत दुष्यंत नावाचा हा राजा होऊन गेला. त्याची कथा आपण यानंतर ऐकूया.